आपापले कल्पगुणाचे घेऊन निघाले राज्याचे गावाकडे मंदिरापुढे होता एक लहान घोडा होता तेथे पाणी पाजण्याकरिता कोणी सहज मंदिरात देवी वंदनाचे वापरत तो ते पाहून समस्त आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरात काही तेथे पैसे डोळे मुळीच गोडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अल्पकाशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयशी थोडी भाकर तयासी आपण खावया ऐसे म्हणजे भाकर तकली मुखासमोर बारीक करून गुराखी परी साधू राहिना कुठली शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना खबर वाटते विशेष गुराखी आपला समोरली याची मुळे कळायची की जरी गेला नावाने शिशी तरी आहे बसलेला अंगला आहे ढगाळ ऊन आहे साचार यावर महादेव बदल आहे शंका नको कोणी म्हणे असे भूत माया रूपलावित कोणी म्हणे अंतर सत्य शिवापुढे ना भूते कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा सावाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणाचे भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नानाला गुण पाणी आणा पुढ्याचे पोरे गेली तरी आमच्याकडे सावकाश ए द्या एक फुल मला हो तेवढं माझ्या कमरेकडे बघायला सांग बरं तुझ्या जवळचे आहेत ना नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर मुखे नुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नापतित परा सुद गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जनित मुकुट शोभतो बरा मृदुते पुरे करणी नागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देवा जय जय सच्ची स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर गडमुळ ताराया जय देव जय जय निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी चिरजन व्यापून उरले ते या जगताची ते तू तत्व खरोखर निसंशयाची लीला मात्र दिल्या मानव देहाची जय देवा जय देवा जय जय सच्ची स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर गडमुळ ताराया जय देव जय देव होऊन देशी त्याची जाणीव तू कवना करुणी गणी गणगणात होते या भजना त्याता हरिवर सुख कर तुझी सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दिसशी नयना जय देव जय देव जय जय सच्ची स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर गडमुळ ताराया जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस क्षणात जीवन आणले निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देवा जय देवा जय जय सच्ची स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर गडमुळ ताराया जय देव जय देव व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले मक्का लागी विठ्ठल दर्शन भव सिंधू हा करण्या नौका तव चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवन जय देवा जय जय सच्ची स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर गडमुळ ताराया जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भैरवेंद्रहारम सदा वसंतम भवामी चैतन्यमा कलिंग रांगण वंदीन शरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंदे पूजन भावे वाणी तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या गुरु तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभावः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आधी बोलो त्यांना ताटात देऊ हो ग परत हे होईल तर चारच म्हणते नाही का वाटलं आधी घेतला तू घेतला चटणीचं चटणी द्या असं नाही सांगितलं मी मुळात काकडी घेतलं बघितलं म्हणून म्हणलं मीठ नाही शरू घेऊन गेली मी शरयू आलेली बघितलीच नाही म्हणून विचारलं चटणी नेली ना तू सावकाश बाई हातात त्याच्यात एक चिरणी देते ते बाकीचं घेऊ बाहेर वाढायचंय का बाहेर वाढायचं अच्छा घेऊन येते एक आता एवढे मेंबर बसा खुर्चीवरचं कोण आहे अजून जीवन करी विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण मोहे जाणीजे यज्ञ कर्म सीता तुम्ही एकटेच राहिले तिला बस कर बरेच काढले आता उलट मी सुद्धा म्हणले ती करवायची ती विसरे म्हणजे असं तू डबा आणलास का घालून नेऊन दिली ना काढला तो काढला तर मी उठू का मध्ये याच्या मनाने बरंच प्रसाद देते सगळा त्यांचा पाय लागला त्या म्हणतात अगं तू पाय असेल उद्धार म्हणून आम्ही वाटतो बरोबर हे बघ केळी पण सगळ्यांना मी त्याचे नारळाचं आणून आता घेतली डब्याच्या त्यांना किती बोलतात आपल्याला ती Gracias.
Thank you.